आज नक्षला ना गुलाबजामुन खायची खूप इच्छा होती आणि हे गुलाबजामुन बनवलं की तुम्ही 5 मिनिटात खाऊ शकता. एवढी सोपी रेसिपी आणि माव्याचे गुलाबजामुन स्पेशली बनवणार आहे मी. तर इथं 1 पाव मावा घेतला, याला छान असं तळव्याने मिक्स करून घेतलं. नंतर त्यात एक पनीरचा क्यूब घातला, त्यालाही छान मिक्स केलं. आता याच्यात 2 चमचे मैदा घालायचा आणि परत मिक्स करायचं. थोडासा सोडा घालणार आहे, कारण सोडा घातला ना तर थोडेसे गुलाबजामुन फुलतात आणि लगेच खायला तयार होतात. बेकिंग पावडर घातलं तर 2 ते 3 तास आपल्याला भिजत ठेवावं लागतं, म्हणून मी सोडा घातलाय. त्यानंतर इथं कढईमध्ये आता पाक तयार करण्यासाठी मी 2 कप साखर, 2 कप पाणी, केशर आणि विलायची घालून याला छान अशी उकळी येऊन दिली. उकळी आलं की मी गॅस बंद करून साईडला ठेवलं ते. नंतर इथं पीठ पण छान भिजलेलं होतं. याचे अशा प्रकारे गोळे एकसारखे करून घेतले आणि नंतर हे तेलात सोडून छान असे फ्राय केले. तर आता हे गुलाबजामुन एकदम अलगद हाताने अशा प्रकारे हलवून घ्यायचे आणि छान कलर आला की मग पाकात सोडायचे. मस्त असे गुलाबजामुन तयार. रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका.